नमस्कार. कथाकथन 51. कथेचं नाव आहे स्वतःचे रक्षण स्वतःच करा. स्वतःचे रक्षण स्वतःच करा. एका गावामध्ये पूर आलेला असतो, महापूर आलेला असतो आणि म्हणून सर्व गावकरी टेकडीवरती जीव वाचवण्यासाठी टेकडीवरती गेलेले असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये गावामध्ये 1-1.5 फूट पाणी आलेलं असतं, पूर आलेलं असतो आणि एकच गावातील मनुष्य टेकडीवर जाण्यास तयार नव्हता. तो आपल्या घरातच बसला. त्याच्या घरासमोर जीप आली आणि जीपमधील लोक त्याला म्हणू लागले, पुराचं पाणी वाढत आहे, पाणी वाढत आहे, तू जीपमध्ये बैस आणि टेकडीवर चढ. संपूर्ण गावकरी टेकडीवरती गेलेले आहे. त्या माणसानं, आणि तो विशेष म्हणजे भटजी होता, पुजारी होता. तो पुजारी म्हणतो, मी जीपमध्ये बसणार नाही, कारण मी रात्रंदिवस ईश्वराची पूजा केलेली आहे, देवाची पूजा केलेली आहे. लहानपणापासून मी रात्रंदिवस देवाची पूजा केलेली आहे, नामस्मरण केलेलं आहे, जपतप केलेलं आहे आणि मला 100% खात्री आहे की माझा जीव ईश्वर वाचवणारच. ईश्वरावर माझा विश्वास आहे. ईश्वर माझा अपेक्षा भंग करणार नाही. आणि मग तो जीपवाल्यांना उत्तर काय देतो? येणार नाही, जमणार नाही, चालणार नाही. शेवटी तो जीपमध्ये बसण्यास नकार देतो. जीप परत जाते. नंतर घरामध्ये त्याच्या गळ्यापर्यंत पाणी येतं. मग त्याच्या घरासमोर होडी येते. होडीतील लोक म्हणतात, पाणी वाढत आहे, पूर वाढत आहे, तो होडीमध्ये चल, बैस, होडीत बैस आणि टेकडीवर चल. सर्व गावकरी टेकडीवर गेलेले आहेत. तूच फक्त गावात राहिलेलेस, पाणी वाढत आहे, पूर वाढत आहे, बस. त्याचं पालुपत चालूच, त्या पुजाऱ्याचं पालुपत चालूच. थांबणार नाही, चालणार नाही, येणार नाही, कारण माझा ईश्वरावर 100% विश्वास आहे. ईश्वर माझा विश्वासघात करणार नाही, अपेक्षा भंग करणार नाही. माझा जीव ईश्वर 100% वाचवणार याची मला खात्री आहे. मी होडीत बसणार नाही. शेवटी होडी परत गेली. त्याचं घर पूर्ण पाण्यानं भरलं. तो स्लॅबवर गेला, छतावर गेला. नंतर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या घरावरती हेलिकॉप्टर आलं. हेलिकॉप्टरमधून दोरीची शिडी सोडली त्याच्या घरावरती आणि हेलिकॉप्टरमधील लोकांनी ओरडून सांगितलं, दोरीला पकड, ह्या शिडीला, दोरीची जी शिडी आहे त्याला पकड, वरती ये, हेलिकॉप्टरमध्ये बैस, टेकडीवर चल. त्याचं पालुपत चालूच. जमणार नाही, चालणार नाही, येणार नाही, कारण मी रात्रंदिवस ईश्वराची पूजा अर्चा करतो, नामस्मरण करतो, जप करतो. तो माझा अपेक्षा भंग करणार नाही, विश्वास भंग करणार नाही. माझा जीव 100% ईश्वर वाचवणार याची मला खात्री आहे. त्यानं हेलिकॉप्टरमध्ये बसण्यास नकार दिला. शेवटी हेलिकॉप्टर परत गेलं आणि जे घडायचं तेच घडलं. पुरातो, या महापुरातून तो पुजारी वाहून गेला आणि त्याचा जीव गेला. महापुरात तो मरण पावला. नंतर तो स्वर्गात जातो आणि स्वर्गात लाल बुंद होऊन ब्रह्मदेवाला विचारतो, मी रात्रंदिवस तुझी पूजा अर्चा केली. ईश्वराला विचारतो, रात्रंदिवस तुझी मी पूजा केली, नामस्मरण केलं, मला 100% खात्री होती माझा जीव तू वाचवशील. पण विश्वासघाती
माझा विश्वासघात केलास, ईश्वराला तो सांगतो, ब्रह्मदेवाला सांगतो, माझा अपेक्षाभंग केलास आणि इथून पुढे तुझी पृथ्वी तलावर कोणीच पूजा अर्चा करणार नाही, विश्वासघातकी कोणीच तुझं नामस्मरण करणार नाही, तुझं नाव पण घेणार नाही, असं तो ब्रह्मदेवाला म्हणतो. ब्रह्मदेव म्हणाले, तुझं बोलणं झालं का? तुझं बोलणं झालं का? तो म्हणतो, हो झालं बोलणं. आता माझा ऐक. तुझ्या घरासमोर जीप आली, तुझ्या घरासमोर होडी आली, तुझ्या घराच्या वरती हेलिकॉप्टर आलं तुला जीव वाचवण्यासाठी. हे कुणी पाठवलं असं तुला वाटते वेड्या? अरे वेड्या, हे मीच पाठवलेलं होतं तुझा जीव वाचवण्यासाठी. तुझ्या घरासमोर जीप मीच पाठवलेली होती, होडी पण तुझ्या घरासमोर मीच पाठवलेली होती, आणि तुझा जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पण मीच पाठवलेलं होतं. आता त्या जीपमध्ये बसण्याचा तू प्रयत्न केला नाहीस, धडपड केली नाहीस. होडीमध्ये बसण्याचा तू प्रयत्न केला नाहीस, धडपड केली नाहीस, हातपाय हलवले नाहीस, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाहीस. हेलिकॉप्टरमध्ये बसण्यास तू प्रयत्न केला नाहीस, संघर्ष केला नाहीस, हातपाय हलवले नाहीत. त्यात माझा काय दोष? तुझ्या कर्माची फळं भोग. लक्षात ठेवा मित्रांनो, मुलीनो, मुलांनो, स्त्रियांनो, पुरुषांनो, जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर प्रसन्न होतो. लक्षात ठेवा. गावकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी संघर्ष केला, प्रयत्न केला, हातपाय हलवले आणि ते टेकडीवर गेले. त्यांनी संघर्ष केला, प्रयत्न केला, म्हणून ईश्वराने त्यांचा जीव वाचवला. आणि ज्यांनी प्रयत्नच केला नाही, होडीत बसला नाही, जीपमध्ये बसला नाही, हेलिकॉप्टरमध्ये बसला नाही, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला मदत केली नाही, म्हणून ईश्वराने तो नामस्मरण करीत होता, रात्रंदिवस पूजा अर्चा करीत होता, लहानपणापासून देवाचं नामस्मरण करत होता, परंतु त्यानं स्वतःला मदत केली नाही, म्हणून ईश्वराने त्याचा जीव वाचवला नाही. आणि ज्यांनी स्वतःला मदत केली म्हणजे गावकऱ्यांनी मदत केली, गावकऱ्यांचा जीव वाचला. लक्षात ठेवा मुलांनो, मुलीनो, स्त्रियांनो, पुरुषाने, जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर प्रसन्न होतो, त्यालाच ईश्वर मदत करतो. आणि म्हणून मुलांनो, मुलीनो, स्त्रियांनो, पुरुषांनो, वाघासारखे जगा. 100 वर्षे शेळी मेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा, वाघिणीसारखे जगा. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घ्या, जिजाऊंचा आदर्श घ्या. खास करून स्त्रियांनो, महिलांनो, जिजाऊंचा आदर्श घ्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श घ्या. स्वतःला, महिलांनो, स्त्रियांनो, मुलींनो, स्वतःला कमी लेखू नका, स्वतःचा सन्मान करा. तुमचा खरा अलंकार आत्मशक्ती आहे. आत्मशक्तीची पूजा करा. शक्तिहीन राहू नका, बलहीन राहू नका, बलवान बना, शक्तिमान बना. दररोज कराटेचे क्लास लावा, कराटेचे क्लास शिका, दररोज व्यायाम करा, दररोज सूर्यनमस्कार काढा. आणि कुठेही फिरताना, कोणत्याही शहरातून फिरताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात, महिलांनो, स्त्रियांनो, मुलीनो, तुमच्या पर्समध्ये लिपस्टिक ठेवू नका, सौंदर्य प्रसाधनाचे साहित्य ठेवू नका. तुमच्या पर्समध्ये मिरचीची पूड ठेवा, तुमच्या पर्समध्ये चाकू ठेवा. आणि शहरातून फिरताना कोणी तुमच्या अंगावर आलंच तर शिंगावर घ्या. कारण आजही द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. संपूर्ण समाज कौरवांनी जिंकलेलं आहे. पाची पांडव माना खाली घालून उभे आहेत. तुमच्या मदतीला कोणीच येणार नाही, आणि आलंच तर तुमच्यावर अत्याचार करण्यासाठी येतील. आणि म्हणून सावधान, स्वतःचं रक्षण स्वतःच करा. जो स्वतःला मदत करतो त्यालाच ईश्वर मदत करतो, त्यालाच ईश्वर प्रसन्न होतं, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. लक्षात ठेवा. थोडक्यात काय? स्वतःचं रक्षण स्वतःच करा. लक्षात ठेवा. धन्यवाद.